ज्या विद्यार्थ्यांचं लॉ झालेलं आहे आणि ज्याच्याकडे 3 वर्षाचा शासकीय वकील म्हणून काम केलेला अनुभव आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक गुड न्यूज आहे आणि एक सुवर्ण संधी मी घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, याबाबत संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. परीक्षेचे किती टप्पे आहेत, सिलेबस काय आहे, कशा पद्धतीने पेपर होतो, कुठल्या सेंटरवरती होतो, तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी पात्रता काय आहे, वयोमर्यादा काय आहे, इत्यादी सर्व माहिती या इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लगेच या करता आपण व्हिडिओला चालू करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2024 बघा याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे आणि 2 ऑगस्ट रोजी तुमचा पूर्वचा पेपर असणार आहे. किती? 2 ऑगस्ट. लक्षात ठेवा, ही तारीख लक्षात ठेवा, कारण ही तारीख तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे पूर्व परीक्षा करता. आता पूर्व परीक्षा तुमची 2 ऑगस्टला होईल. कुठं होणार आहे? 2 ऑगस्ट 2026 ला. सेंटर आहे छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नवी मुंबई आणि नागपूर. याच 4 ठिकाणी या ठिकाणी पेपर आपल्याला होणार आहेत. पूर्व परीक्षेचे पेपर होतील. विद्यार्थी मित्रांनो, आता फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याचा कालावधी 1 मे ते 21 मे 21 दिवसाचा कालावधी असणार आहे आणि या काळातच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. ज्या विद्यार्थी मित्र या ठिकाणी या पदावरती काम करतात, 3 वर्षाचा अनुभव आहे, लॉ झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा, फॉर्म भरायला सांगा, कारण त्यांचा जो सिलेबस आहे तर त्या लॉचा सिलेबस या ठिकाणी त्यांना असणार आहे आणि ही त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. आता बघा, 1 मे ते 21 मेच्या दरम्यान तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. चलन भरायचं असेल तर बघा 25 मे पर्यंत तुम्हाला मुदत या ठिकाणी असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरण्यात येणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढे जाऊन सगळ्यात महत्वाचं त्यांनी काही सूचना दिलीत, दिव्यांग बाबतीत दिलीत. बघा, दिव्यांगाच्या बाबतीत सूचना दिलीत फॉर्म भरण्यासाठी. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी लेखनिक अथवा अनुग्रह कोण हवे असेल तर त्याकरता सूचना दिलेत. आता सगळ्यात महत्वाची आपण पात्रता बघतोय. पात्रतामध्ये भारतीय नागरिकत्व असलेला विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर बघा, वयोमर्यादा काय दिली तर ते पण आपण या ठिकाणी बघूया. अर्हता, अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात महत्वाचं जे पहिलं पोस्ट आहे ऍडव्होकेट पब्लिक प्रोसिडर गव्हर्नमेंट ऍडव्होकेट, याच्याकरता या प्रवर्गाकरता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमचं वय कमीत कमी 21 वर्ष असावं. जास्तीत जास्त अमागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ असतील तर त्यांच्याकरता जास्तीत जास्त वय 35 वर्षापर्यंत असणार आहे. त्यानंतर मागासवर्गीय आणि दिव्यांगासाठी 40 वर्ष वय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला डिग्री लॉ मध्ये तुमची डिग्री झालेली असावी, ही शैक्षणिक पात्रता आहे. वयोमर्यादा सांगितली, शैक्षणिक पात्रता सांगितली. आता अनुभव काय असणं आवश्यक आहे बघा, तुम्ही 3 वर्ष सराव केलेला असावा शासकीय म्हणून, तुम्ही 3 वर्ष सराव केलेला असावा शासकीय वकील म्हणून. त्यानंतर विधिलिपिक म्हणून तुम्हाला या ठिकाणी लॉ क्लर्क आफ्टर प्रोव्हिजनल एनरोलमेंट ऑफ रजिस्ट्रेशन ॲज द ॲडव्होकेट. बघा, तुम्हाला विधिलिपिक म्हणून तुम्हाला त्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. त्यानंतर तुमची बार काउन्सिलकडे नोंदणी झालेली असावी. ज्या विद्यार्थ्यांची बार काउन्सिलकडे नोंदणी झालेली आहे असा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतो. त्यानंतर तुम्हाला 3 वर्ष सरकारी वकील म्हणून, किती? 3 वर्ष सरकारी वकील म्हणून 30 एप्रिल 2026च्या आतमध्ये तुमचं ते 3 वर्ष कंप्लीट झालेले असावेत, असा नियम या ठिकाणी त्यांनी अनुभवाच्या अटीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारचे एक 3-4 अटी, अनुभव या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट, दुसरं मिनिस्ट्रियल स्टाफ हायकोर्ट ऑफ बॉम्बे कोर्ट सबऑर्डिनेट टेरिटरी म्हणून, आणि त्यानंतर ह्या कोर्टमध्ये वर्किंग ॲज लिगल असिस्टंट अँड अबव इन द लिगल सेक्शन मध्ये लॉ ज्युडिशरी डिपार्टमेंटला तुम्हाला एका मंत्रालयामध्ये विधी सल्लागार म्हणून किंवा विधी सहाय्यक म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मंत्रालय विभागामध्ये एक पोस्ट आहे. त्यामध्ये तुम्हाला वय कमीत कमी 21 वर्ष, जास्तीत जास्त 45 वर्ष. बघा, कोणासाठी? अमागास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनाथ विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 50 वय आहे. याच्याकरता तुम्हाला डिग्री ऑफ लॉ म्हणजे तुम्हाला काय करायचंय, डिग्रीच असणं तुमच्याकडे आवश्यक असणार आहे, LLB. आता यामध्ये सुद्धा एक 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव बघा, 30 एप्रिल 2026 ही तारीख दिली त्यांनी आणि त्याच्या आतमध्ये तुमचा 3 वर्षाचा सरकारी वकील म्हणून तुम्हाला
सराव केलेला, प्रॅक्टिस केलेला, कोर्टामध्ये वकिली केल्याचा अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज दाखल करू शकतात. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान येणं यामध्ये खूप महत्वाचं आहे. मराठीतून आणि इंग्रजीतून मराठी सफाईदारपणे भाषांतर करता येणे आवश्यक आहे. दोन भाषा तुम्हाला चांगल्या पद्धतीने आल्या पाहिजेत, इंग्लिश आणि मराठी. आता येतातच, कारण त्यांचं ते त्या ठिकाणी लॉच पूर्णपणे इंग्लिश मध्ये असल्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्हाला इंग्लिश जमत असते. आता अनुभवाचा पुरावा म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रॅक्टिस करत आहात, तुम्ही जिल्ह्याचे प्रधान जिल्हा न्यायाधीश असेल, तुम्हाला त्या ठिकाणी अनुभवच असा आहे की एखाद्या वरिष्ठ न्यायाधीशाच्या अंतर्गत तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल शासकीय वकील म्हणून सुद्धा, त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणचे प्रधान न्यायिक न्यायाधिकारी यांच्याकडून प्रमाणित केलेलं सर्टिफिकेट त्या ठिकाणी असावं, किंवा माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत किमान 10 वर्षाचा अनुभव असलेल्या वकिलाकडून प्रबंधक न्यायिक विशेष कार्य अधिकारी यांच्या अनुमोदनासह प्रमाणित केलेलं या ठिकाणी सर्टिफिकेट असावं. शैक्षणिक अर्हता जी आहे ती तुम्हाला आता वरती सांगितल्याप्रमाणे डिग्री असावी. आणि त्यानंतर स्टेट बार काउन्सिलचं वकील म्हणून तात्पुरती नोंदणी किंवा नोंदणीचं रजिस्ट्रेशन तारखेपासून या ठिकाणी तुम्हाला वकिलीचा व्यवसाय गणला जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा जी काय पद्धतीने कशी होते ते आपण या ठिकाणी पाहूया. बघा, तुमचं वेतन जे आहे ते वेतन या ठिकाणी वेतन मॅट्रिक्स मधील स्तर J1 S1 ची जी सॅलरी आहे J1 ची, तर बघा यामध्ये 77,840 रुपये अधिक नियमानुसार देय इतर भत्ते त्या ठिकाणी असणार आहेत. त्यानंतर प्रस्तुत परीक्षा ही 3 टप्प्यामध्ये होणार आहे. त्यामध्ये तुमची पूर्व होईल 100 मार्काची, त्यानंतर मेन्स होईल 200 मार्काची आणि नंतर 50 मार्काची मुलाखत होईल. आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं ट्विस्ट असा आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पूर्व परीक्षेचे मार्क या ठिकाणी मेरिट लिस्ट साठी गणले जात नाहीत किंवा धरले जात नाहीत. तर बघा, 200 मार्काची जी तुमची मेन्स होईल ती 200 मार्काची आणि मुलाखत 50 मार्काची होणार आहे. असं तुम्हाला 250 मार्काचं या ठिकाणी तुमचा जे काय एकूण टोटल 250 पैकी जे मार्क पडतील त्यावरती तुमचं मेरिट या ठिकाणी लागणार आहे. मग तुम्हाला एकूण 250 पैकी जास्तीत जास्त जेवढे मार्क घेता येतील तेवढे मार्क घ्या, तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी फिक्स होणार आहे. त्यानंतर पूर्व परीक्षेला वस्तुनिष्ठ बहुपर्याय प्रकारचे प्रश्न असतील. एकच प्रश्नपत्रिका एकच असेल. एकूण गुण 100 आणि माध्यम जे काय आहे ते इंग्रजीमध्ये असणार आहे. बघा, मराठीमध्ये तुमचं माध्यम असणार नाही पूर्व परीक्षेत देखील. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जे काय मेन्स साठी मुलाखतीसाठी विद्यार्थी निवडायचे आहेत ते उमेदवार या ठिकाणी मेन्स मध्ये एका जागेसाठी मेन्स दिल्यानंतर एका जागेसाठी 10 विद्यार्थी निवडले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढे जाऊन आपण अजून काय गोष्टी, मुख्य परीक्षा जी आहे ती मुख्य परीक्षेसाठी बघा, परीक्षेचं स्वरूप देखील पारंपरिक स्वरूपाची परीक्षा होईल. म्हणजे एकूण गुण 200 असतील, प्रश्नपत्रिका 2 असतील, पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 प्रकारच्या 2 सत्रामध्ये तुमचे पेपर घेतले जातील. प्रत्येकी 100 गुणांचे एक पेपर असणार आहे. असे 200 मार्कचे तुम्हाला या ठिकाणी 2 पेपर होतील आणि 50 मार्काची मुलाखत. आता याचं जे काय परीक्षेचं माध्यम आहे ते मराठी आणि इंग्रजी या स्वरूपात असेल. बघा, मुख्य परीक्षेचं हे पण लक्षात असू द्या. पेपर 1 चा सिलेबस जो काय आहे तो सिव्हिल प्रोसिजर कोड आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहे, स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आहे, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, सेल ऑफ गुड्स ऍक्ट अँड पार्टनरशिप ऍक्ट, अशा पद्धतीचा पेपर 1 असेल. पेपर नंबर 2 जे आहे तो इंडियन पिनल कोड आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, कोड क्रिमिनल प्रोड्यूस आहे, शेड्यूल, अशा पद्धतीचा जो सिलेबस आहे. एक 7-8 ऍक्ट त्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता आता नवीन जी काय आहे 23 ला पारित झालेला ऍक्ट आहे त्यानुसार या ठिकाणी होणार आहे. 50 मार्काची मुलाखत होईल. त्यामध्ये मुलाखतीला पात्र होण्यासाठी तुम्हाला मेन्सला 40% गुण मिळालेले असावेत. 200 पैकी 40% म्हणजे तुम्हाला 80 मार्क मिळवणं अनिवार्य असेल तरच तुम्ही मुलाखतीसाठी पात्र व्हाल. दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत थोडी शिथिलता दिली, त्यांच्यासाठी 35% दिलेले आहेत. 35% बघा, 70 मार्क ज्या विद्यार्थ्याला दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्याला पडतील तो विद्यार्थी या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र असणार आहे. या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी काय महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिल्या, डॉक्युमेंट वगैरे काय लागतील काय लागणार नाही त्याबाबत महत्वाची सूचना आहे. बघा, अर्जातील नावाचा पुरावा त्याकरता एसएससीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यामध्ये तुमच्या वयाचा पुरावा आणि नावाचा पुरावा देखील ग्राह्य धरला जातो. त्यानंतर शैक्षणिक अर्हता
मागासवर्गीय असल्याचा पुरावा वैध नॉन क्रिमिनल तुम्हाला असणं आवश्यक आहे. दिव्यांग असाल तर दिव्यांग, मागासवर्गीय ह्याचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. माजी सैनिक, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त सगळे सर्टिफिकेट ओरिजिनल तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, मराठी भाषेचं ज्ञान असणारं, अनुभव असणारं एक प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागेल. त्यानंतर SSC मध्ये नावात जर बदल झालेला असेल तर ते गॅजेट देखील तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावं लागेल. बार काउन्सिल ऑफ इंडियाची नोंदणी केलेलं प्रमाणपत्र देखील तुम्हाला सादर करावं लागतील. आता या प्रत्येक डॉक्युमेंटच्या 50 KB पर्यंत आणि जास्तीत जास्त 500 KB पर्यंतच्या PDF तुम्हाला त्या प्रोफाईलला अपलोड कराव्या लागतील. आता अशा पद्धतीनं जिल्हा केंद्र निवड परीक्षा शुल्क वगैरे किती आहे तर 394, अमागास अनाथ विद्यार्थ्यांसाठी आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी, दिव्यांगांसाठी 294 या ठिकाणी तुम्हाला परीक्षा शुल्क असणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला या सूचना महत्वाच्या आहेत. फॉर्म भरण्यासाठी त्या तुम्ही पूर्णपणे PDF वाचून बघा आणि त्यानुसार तुम्हाला अर्ज दाखल करायचा आहे. ह्या ठळक ठळक बाबी ज्या काय असतात त्या बाबी मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. यानंतर बघा तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे परीक्षेचे 2 टप्पे वगैरे आहेत. परीक्षा योजनाचं PDF देखील तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम वरती मिळून जाईल. सर्व या ठिकाणी माहिती यामध्ये दिलेली आहे. अनुभव काय आहेत दोन्ही पोस्टसाठी, परीक्षा पद्धती, योजना पद्धत कशी आहे परीक्षेची ती सगळी या ठिकाणी दिलेलं आहे. अनुभवाचा पुरावा कशा पद्धतीने लागेल, काय लागेल ते सुद्धा या ठिकाणी स्पष्ट दिलेले आहेत. परीक्षा योजना म्हणून PDF आहे. आता पूर्व परीक्षेचा सिलेबस तुम्हाला आता मी सांगितलं तसंच सेंटर कुठं आहे ते पण त्या ठिकाणी सांगितलंय. मेन्सचा जो सिलेबस आहे तो पण या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे या ठिकाणी बघून घ्या. 2 पेपर आहेत, दोन्ही पेपरचा सिलेबस या ठिकाणी बघून घ्या. कालावधी पहिल्या पेपरला 3 तास, दुसऱ्या पेपरला 3 तास, असा 6 तासाचे या ठिकाणी तुम्हाला पेपर होणार आहेत. हे पण तुम्ही सगळ्यात महत्वाचं गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, राहिली गोष्ट कोणती की आपल्याला फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरण्याची तारीख वगैरे डेट तुम्हाला मी सांगितलेली आहे. त्या वेळेत तुम्ही फॉर्म भरून घ्या आणि 1 मे ते 21 मेच्या दरम्यान आणि अभ्यासाला लागा. जे काही कायदे आहेत तुम्ही जे अभ्यास करता, प्रॅक्टिस करता, तुमच्या दैनंदिन कामामधले जे काही कायदे म्हणजे जे तुम्ही कंटिन्यू तुमचे केसेस वगैरे चालतात कोर्टामध्ये, तोच सिलेबस वेगळा काही नाही. त्यामुळे तुम्हाला ही एक सुवर्ण संधी असणार आहे. परीक्षा द्या, मुलाखत द्या, तुमची निवड या ठिकाणी प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर होऊन जाईल. या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. बघूया पुढील जर काही अपडेट आली तर मी याच प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला देण्यासाठी तत्पर असणार आहे. त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या विद्यार्थी मित्राला हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.